नमस्कार शेतकरी मित्रांनो, माधव ओळखत असेल विकास साळुंखे. आता आपण सध्या बेंगलोरमध्ये कोणत्या एरिया प्रश्न क्रॉस. आता एक दाखवण्यासाठी एक हे करतोय. ही गायीचा एक फोटो बघा. ही ही जर्मन ब्रीड आहे. ही पक्का जर्मन. आणि जर्मन ब्रीड कसं आहे भाई बता देतो अफजल भाई जरा. ही जर्मनीवरनं कितना साल पहिले आया था हे काय 1988 बरोबर ना. 188 1988 सालला डायरेक्ट फ्लाईट मधनं यांच्या गाय आल्या होत्या 24 गाई. बरोबर. बुल सेपरेट आहेत ना. जर्मनीवरनं बुल आले. त्या 24 गाय डायरेक्ट फ्लाईट मधनं आली होती. त्यांची ही गाय प्रशांतच्या घरची. हीच माती, हीच लोकेशन, इथलीच गाय. यही लोकेशन है ना, इधर ही ना. अभी 1988 साल में ये गाय ने कितना दूध निकाला था आपके पास? 35 निकाला भैया, 35 से 40 निकाला, 40 तक निकाला. 35-40 लिटर 1988 साली या गायनं दूध काढलं. नॉर्मल फीडिंग. वो अभी भी नॉर्मली चल रहा है. आपके पास कौन सा ये चल रहा है? अभी भी नॉर्मल ये है. महाराष्ट्र में क्या कर रहे हैं, जरा इम्प्रूव हो गए हैं. अभी भी भूसा पिला रहे, भूसा पिला के दूध निकल रहे हैं ना. भूसा पिलाकर आइए तो 4,000 को. वो तो जो पुराने जमाने का चल रहा है. एक मित्रांनो सांगायचं एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ काय आहे की बेंगलोरमध्येच का ब्रीड आहे, त्याचं कारण आहे. क्यों बेंगलोरमध्येच का ब्रीड आहे तर 1988 साला यांच्याकडे गाय आल्या होत्या. म्हणजे माझा जन्म 1991 होता. माझ्या जन्माच्या अगोदर म्हणजे आज माझं वय वर्ष 35-36 झालं. ह्याच्या अगोदर 40 वर्षाकडे यांच्याकडे ब्रीड आहे. त्यांचं जेनेटिक्स ऑटोमेटिकली पडत गेलेलं आहे. आणि नुसत्या गाय नव्हत्या, यांचं बोल होतं प्रसन्ना ने इसकी पैदास कितने हो गई है इधर. जो गायला आहे ती इनकी पैदास कितनी है? नहीं पैदास मतलब जो जर्नल कितना हुआ है? हाँ, जर्नल हुआ, जर्नल हुआ ऐसा. नहीं वैसा नहीं बोल रहा हूँ मैं. जनरेशन नहीं बोल रहा हूँ मैं, इसकी पैदावार. मतलब ये जो बुल आए थे इनके बच्चे गव्हर्नमेंट सिमेंट डाल रहे हैं. तर या कर्नाटक सरकारनं काय केलं, एक काम करा वरी उठता झाला वरी इसका जो भी बच्चा पैदा ना वो KMF डेयरी लिया गवर्नमेंट का, जिसके पास ये ह्याच्याकडून जरी कालवड झाली तरी केएमएफ मीन्स कर्नाटका मिल्क फेडरेशन. हा, कर्नाटका मिल्क फेडरेशन म्हणजे कसं आहे, ब्रांच एसआर गट्टा. पंजाबचं कसं आहे की प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन. तसंच पण बेंगलोरचं जुनं जे काय झालं ते नंतर आता जो म्हणणार पंजाबमध्ये ब्रीड आहे वगैरे काय, पंजाबमध्ये ब्रीड झालं 2003 सालच्या पुढं. 1988 साली पहिलं इथं और नंतर इतना पुढं सगळं. अफजल भाई जो पंजाब में जो आदमी आए थे कितने साल में यहाँ पर पढ़े लिखे गए थे? फर्स्ट पंजाब में जब ब्रीड नहीं था पंजाब कितने साल में? 20 साल का पहले 20 वर्षा पाठीमाग पंजाब वाली आले होते. अफजल भाई सुनो, 20 साल पहिले पंजाब 20 साल पहले इधर से लेके आके ब्रीड बनाया. ब्रीड बनाया. त्यांनी काय केलं, अब उसका बच्चा है. उसका बच्चा इसके बच्चे लेके गए उधर जाके ब्रीड बनाया. 7 महीने का गाभण. आता काय झालं, डेअरी फार्म आता काय करतात, पीडीएफ वाले डायरेक्ट इम्पोर्टेड बुल मागवतात. त्यांचा बुल आणतात सिमेंट स्टेशनला आणि करतात. आज पण आजची कंडिशनला एबीएस मैंने बोला था शबीर भाई आपको एबीएस के बुल केअर. आजच्या कंडिशनला कर्नाटका गव्हर्नमेंट सरकारनं कोणाला माहिती आहे नाही माहिती मला माहित नाही, पण 7 बुल डायरेक्ट इम्पोर्ट केलं त्या फ्लाईटनं. तिथे तुम्हाला फोटो व्हिडिओ सगळा प्रूफ दाखवेल मी. हेस्टर गटाला फक्त ते काय करते, त्यांची जी बुलची पेडिग्री ना ती सिक्युअर्ड होते. म्हणजे आज आपल्याकडे जनरेशन चालू आहे 12व 13व पंजाबमध्ये टॉप पॉईंट क्वालिटीचं. महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या 4थ्या 5थ्या जनरेशन कोण पसरले, त्यापुढे काही गेले नाही. तर ही लोक आज भी 22व्या जनरेशनचं बुल ह्यांना भरतेच याल मोठं. क्यों अभी जो 7 बुल आहे मैंने बोला था 7 बुल आले ते. आणि यांचं आत्ता म्हणजे आता अमेरिकेतलं जनरेशन डायरेक्ट आल्यानंतर 22व्या 23व्या जनरेशन पडले. मग ह्या लेवलचं बुल जर काय लावलं तर ऑटोमॅटिकली ब्रीड पुढे पडत गेलेलं आहे. की नॉर्मली काही जर आपण घ्यायची म्हटली ना फक्त बेंगलोरची. क्यों शबीर भाई कर्नाटक की गाय अगर ओरिजिनल चाहिए, ओरिजिनल कर्नाटक रही तो आराम से दूध निकल म्हणजे आराम से दूध काढून जाते. म्हणजे इथल्या मातीमध्ये दम आहे. प्रसन्न ना अभी इसके भरोसे ही धंधा चल रहा है आपका. मतलब जो गाय आए थे जो बुला आए थे अभी पंजाब ಹೋಗಿ ದಿಲ್ಲಿಂದ अदे ಹೇಳ್ತಾರೆ. क्या बोल रहे हैं? नहीं बोलो जय सो. इधर से गए सो पंजाब इधर से जाके उधर डेवलप हुआ है. उधर डेवलप बेंगलुरु का गाय गया है ना. बाद में इधर गया था. आता तुम्हाला एक सांगतो, एक बेंगलोरचं फॅक्ट सांगतो. बेंगलोरची काही कुठेही सेट होते का तरी आज बी बसा काहीतरी काढून टाकून आपलं चालवलं यांनी. काही जास्त इम्प्रुव्हमेंट करत नाहीत. ज्या गोट्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो इव्हन इंडियातलं टॉपचं गोटं किंवा शबीर इंडियातलं सगळ्यात मोठं गोटा बनाया गेला तर मग पंजाब एक फर्स्ट लागेल.
सेकंड लागेल भाग्यलक्ष्मी, थर्ड सारडा, नंतर गोदरेज मॅक्समिल. ही सगळ्यांची पैदावार आहे फक्त बँगलोर मधनं. आणि आज पण होय, गोदरेज मी इथूनच घेऊन जातो. आज पण ज्याला ब्रीड करायचे, ज्याला गोटा करायचे, त्यांनी ह्यांनाच घरी टाकायचं आणि याच्यावरती ब्रीड काम करायचं. तुम्ही डायरेक्ट पंजाबच्या आणाल तर डुबणार, 100% डुबणार. कारण की तिथले काय वातावरण फ्लक्च्युएट आहे, एवढं फ्लक्च्युएट आहे की काय आपल्याकडे जगत नाही. फॉस्फर डेफिशियन्सी मारण्याची हे तर काय, ही माती बिती ह्यांना काय फरक पडत नाही या जनावरांना. की प्रसंगांना महाराष्ट्रामध्ये कितने गाय लेके गए आदमी इधर से. महाराष्ट्रात घेऊन गेले, गुजरातला घेऊन गेले, पानीपत वाले लेके गया. इथून या. नहीं, गुजरात को इधर से गाय इधर लेके जाकर हाँ वही बोल रहा हूँ मैं, इले गुजरात कर्नाटक से गाय गुजरात गई है, महाराष्ट्र एनडीडीबी को हमें दिया सब. एनडीडीबी जी आपण डेन्मार्क म्हणतोय ती ह्यांनी गाय वाटल्यात. म्हणजे ही कुठं पुढे आहेत आणि आपण कुठं काय करतो. आणि काय झालंय महाराष्ट्रामध्ये, सोनू प्रशांत नगर 2 मिनिट. महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो जनरेशन ही एबेक्स स्पाइक ही डब्ल्यूडब्ल्यूएस आहे. अरे तुमच्या डब्ल्यूडब्ल्यूएस ला ट्रिपल ला सरळ सहज उड़ावतात का या हे मैं क्या बोल रहा हूँ समझ में आ रहा है आपको शबीर भाई. अभी महाराष्ट्र में बोल रहे डब्ल्यूडब्ल्यूएस है, ये है वो है, कॉन्ट्रेल है, ये है वो सब. ये आराम से इसकी गाय आराम से ही उड़ा डाल रही है. मतलब महाराष्ट्र मधल्या गायांना आपण म्हणतो डब्ल्यूडब्ल्यूएस आली, SMS कॅनडाची आली, स्टेशन आल्या, इथली बेंगलोरची लोकल गाय उडवती. याचा अर्थ यांचं ब्रीड कुठे गेलंय ही पार आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. फक्त यांची पेडिग्री आपल्याला भेटत नाहीये त्याच्यावरती. शबीर भाई एक बार गाय दिखव. हे कॉमन आहेत नाही का, असं लय मोठं आहे असं काय विषय नाही, कॉमन गाय. आता इथलं वातावरण आपलं वातावरण सेम आहे. आता महाराष्ट्रामध्ये सहज बाणा गेलं तर या गायच्या ब्रीडचे नावं सांगतात. किंवा शबीर भाई हे बेंगलोर इतिहास लय मोठा है. जर वेळ पडली शबीर भाई, अगर हमें जाने का मौका मिल गया कभी, आम्हाला जर जायचा मौका, आता हिंदी मराठी मिक्स होते समजून घ्या मित्रांनो, कारण काही लोकांना मराठी कळत नाही, ह्याला हिंदी शिवाय समजत नाही, थोडस समजून घ्या. फक्त जर कधी मला जायचा मौका आला तर तुम्हाला मी A to Z पेडिग्री देण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो, प्रशांतांना जरा इधर आओ 2 मिनिट. ओ गाय छोड, अफजल भाई इधर आओ. यांच्यामध्ये एक विशिष्ट अजून काय है माहिती है का, आपके गाय में शबीर भाई इधर की दुनिया भर के डॉक्टर आते हैं बराबर, इधर की ही गाय प्रेफर क्यों करते हैं, किधर का भी डॉक्टर है हिंदू, इधर की गाय क्यों लेता है, प्रोडक्टिव लाइफ. मतलब जो यील्ड है इधर की वो किधर भी नहीं है. जो दूध देने की कॅपॅसिटी, म्हणजे आपण जे म्हणतो ना दूध काढायची कॅपॅसिटी, प्रोडक्टिव्ह लाईफ ज्यादा आहे. म्हणजे यांचं बुल आहे जास्त पॉवरचं. आपल्याकडे समजा 12,000 लिटर 13,000 17-18,000 लिटर यांच्याकडे बुल आहेत. काय समजा ना कुठं आणले ते काय, आणि यांची पेडिग्री काय ओपन करत नाही. आपका डॉक्टरी गवर्नमेंट डॉक्टरी सीमेंट दे रहा है ना अभी, गवर्नमेंट एग्रो सीमेंट दे रहा आपको पूछ के दे रहा है कि सीमेंट खुद से ही डाल रहा है. है. नहीं है ना, बट 7 बे ना हमारा गवर्नमेंट का 67. हाँ? दो भी है. हो ना 67 है. ते अजून बी सेक्सी सिमेंट मध्ये सेक्सेड बना येत नाही यांना. फक्त प्रॉब्लेम काय झाला, यांच्याकडे ब्रीड एवढं आहे, फक्त ह्यांना अजून समजून झालंय काय. आणि ही काय व्यक्ती त्यांना समजून झालंय. ही गाय जर नॉर्मली फिडिंग वरती आपल्याकडे 35 लिटर दूध काढते, ही 33-34 लिटर, यांच्याकडे 30 लिटर दूध चालते. ಇಬ್ರೇ ನಾ ಹೆಣ್ಣು ಕರು ಹಾಕೋದೇ 7 ಐತೆ. क्या क्या ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, क्या बोलो. कालवड होने का ही आप सीमेंट डाल रहे हैं बोला. हा आता ते सेक्सेड सिमेंट सगळे टाकतात 90%. 90% सेक्सेड. हा म्हणजे आता काय झालंय, जमाना जसला बदलत चाललाय तर ही पण बदलत चाललाय. 90% सेक्सेड सिमेंटवर काम चालू आहे. पण सेक्सेड सिमेंट कोणतं लावते ह्याची आयडिया नाही. तर त्यांचं बुल आहे इथलं खतरनाक. म्हणजे यांची प्रोडक्टिव्ह लाईफ बहुत म्हणजे चांगले. सांगायचा पर्पज जेवढा होता की इथनं सुरुवात झाली 1988 साली. ना बराबर उससे क्या 1988 हाँ, 90 उससे पहले कुछ था क्या ब्रीड इधर, उससे पहले जर्मन नहीं. का नहीं रहता ना इधर, जर्मन वही का नहीं. पहला ये था. इंडिया का यहाँ ये मुट्ठी टप्पा और है, पट्टी सो तब जल. कर्नाटका को. अच्छा जरा जल्दी. हाँ हमारा इंडिया में एचएफ है तो क्या, हॉलैंड ब्रीड करको. एचएफ तो तुम्हें बोलता है ना? होलिस्टीन ब्रीड बोल के. हाँ एच हाँ, हॉलैंड का. हॉलैंड का क्या ना, पीछे लाता हॉलैंड है, हाँ एच आता है ना, इसलिए अच्छा अच्छा. हॉलैंड. यांचं यांना तर एवढं सांगतो, हायलँड ब्रीड, हायलँड. हॉलैंड ते यांना एवढं सांगतो काय झालंय, स्टार्ट ಮಾಡಿ नेदरलैंड का आपके इधर बुलाया था. नेदरलैंड इथलं नेदरलँड हॉलैंड हॉलैंड से आलं जर्मनी मधल्या सगळ्यात इधर बरोबर. एक प्रेसिडेंट कृष्णप्पा पुणे प्रेसिडेंट या एनिमल हस्बेंड्री का मिनिस्टर. उन्हें उधर जाको देखले को ಅಲ್ಲಿ ಓರಿಗಳು ಎಷ್ಟು ತಗೊಂಬಂದ ಫ್ಲೈಟ್ ಅಲ್ಲಿ. ಆ ಓರಿ ಇಲ್ಲಿ ಹೆಸರುಗಡದಲ್ಲಿ ಸಾಕಿ ಅದ್ರ 7 ನಿಂದ ಎಚ್ಎಫ್ ಇಲ್ಲಿ ಶುರುವಾಗಿತ್ತು. जरा ट्रांसलेट करो, हमें भी समझ में नहीं आ रहा. उन्होंने बोल रहे हैं तो क्या, तो इधर पहले एक इन्हों थे एनिमल्स क्या है, एनिमल हस्बेंड्री का कृष्णप्पा, बड़े थे. कृष्णप्पा. उन्होंने पहले बाहर जाको वहां से 2 बुल ले लगा को
यहाँ एसरगट्टा डेयरी फार्म से डेवलपमेंट कर को आज ये चल रही है, सो उसमें 1988 हाँ हाँ, तब से हाँ, सबसे बुला रही हैं सर. म्हणजे थोडक्यात मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला 1988 सालपासून हे ब्रीडवर काम करतात आणि आपण 2018